नमस्कार, स्वातीच्या स्वयंपाकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर नवरात्र सुरू होणार आहे आणि सर्वांचे उपवास असतात, तर झटपट उपवासाची रेसिपी बघणार आहोत। साबुदाणा भगर न भिजवता एकदम झटपट पराठा कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला भिजवायचा नाहीये, तर फक्त भाजून घ्यायचा आहे। तोही हलक्या पद्धतीने, कारण त्याच्यावरती डाग पडू नयेत अशा पद्धतीने भाजायचा आहे। फक्त फुलला पाहिजे साबुदाणा। तरी ते बघू शकता साबुदाणा चांगला फुललेला आहे। आता आपण तो काढून घेऊया थंड होण्यासाठी एका ताटामध्ये। आता याच पॅन मध्ये मी अर्धी वाटी भगरी भाजून घेणार आहे आणि तीही आपल्याला हलक्या रंगावरती भाजून घ्यायची आहे, जास्त डार्क भाजायची नाही। फक्त आपल्याला ही भगर व्हाईटच ठेवायची आहे, पण भाजली पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवून मी भगर ही छान अशी फुलेपर्यंत भाजून घेणार आहे। तर हा पराठा एकदम झटपट बनतो, अगदी 10 मिनिटात हा पराठा बनून तयार होतो। कधी कधी आपल्याकडून साबुदाणा भिजवायचा राहून जातो, तर अशा वेळेस हा पदार्थ नक्की तुम्ही ट्राय करू शकता। रोज तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो उपवासामध्ये, तर हा झटपट नवीन पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता। तर इथं बघू शकता भगरी आपली छान अशी भाजून झालेली आहे। आता तीही साबुदाण्यामध्येच काढून घेऊया आणि दोन्ही छान असं थंड झालं की आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, याचे पावडर बनवून घ्यायची आहे। तर इथं हे थंड होईपर्यंत मी इथं बटाटे किसून घेणार आहे। तर इथं आपण साल काढून घेतलेली आहे बटाट्याची आणि ते अशा पद्धतीने किसणीने किसून घ्यायचे आहेत। तर इथं मी 2 बटाटे वापरलेले आहेत आणि दोन्हीही चांगले किसून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत, कारण याचं स्टार्च काढून घ्यायचं आहे। 1 ते 2 वेळा हे बटाटे चांगले स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत। त्या बटाटे धुवून ठेवलेले आहेत आणि इकडं साबुदाणा आणि भगर ही थंड झालेले जे भाजून घेतलेलं होतं, आपण याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व दोन्हीही एकसाथ घातलेलं आहे आणि चांगली याची पावडर बनवून घेतलेली आहे। तर जेवढी होता होईल तेवढी बारीक याची पावडर बनवून घ्यायची आहे, जास्त जाडसर राहू द्यायचं नाही। तर इथे बघू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे। आता एक मी ताट घेतलेलं आहे, त्या ताटामध्ये आपण जो बटाटा किसून स्वच्छ धुवून घेतला होता तो बटाटा घेतलेला आहे। त्यासोबतच हिरवी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे मी। तर इथं मी तांबड्या मिरच्याही वापरलेल्या आहेत, ज्या ओल्या आहेत त्या। 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि आपण जे साबुदाणा भगरीचं पीठ बनवून घेतलेलं ते घातलेलं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे। इथं मी 1 चमचा दह्याचा वापर करणार आहे, ज्यामुळे आपल्या पराठ्याला टेस्ट खूप छान येते आणि मस्त बनतो पराठा खुसखुशीत असा। आता दही 1 चमचा यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूटही ॲड करून घ्यायचं आहे। तर इथं मी 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता बटाटा हा ओलसरच आहे, त्यामुळे अगोदर मी बटाट्यामध्ये हे सर्व पीठ मिक्स करून घेते आणि गरज लागल्यास आपण यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। तर इथं आपल्याला पराठा बनवायचा आहे, त्यामुळे थोडंसं घट्टसर असंच मी पीठ मळून घेणार आहे। तर थोडं पाणी घालून याचा मी घट्टसर असा गोळा बनवून घेतलेला आहे। जास्तही घट्ट नाही आणि जास्तही सैल नाही। तर एक 5-10 मिनिटासाठी रेस्ट व्हायला ठेवायचं आहे पीठ मुरण्यासाठी। आता इथं मी 10 मिनिटानंतर दाखवते तुम्हाला। पीठ छान असं भिजलेलं आहे आणि व्यवस्थित सैलसर झालेलं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही। तर आता आपण याचे पराठे बनवून घेणार आहोत। तर बघू शकता त्या पिठातील मी छोटासा गोळा काढून घेतलेला आहे आणि इकडं गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे। आता पॅनवरती तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि आपण जो बनवलेला गोळा होता तो अशा पद्धतीनं पॅनवरती ठेवून हाताला थोडं पाणी लावून हा गोळा पसरवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला घट्ट पिठाचा हा पराठा बनवता येत नसेल, पसरवता येत नसेल, तर थोडंसं यामध्ये पाणी घालून पळीनंही तुम्ही हा पराठा बनवू शकता। तर इथे बघू शकता मी हातानं अशा पद्धतीनं पराठा पसरवून घेतलेला आहे आणि यावरती तेल सोडून घ्यायचं आहे आणि हा पराठा छान असा दोन्हीही बाजूनी खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता मी तूप सोडून घेतलेलं आहे आणि याला आपण पलटी करून घेऊया। तर बघू शकता किती मस्त असा हा पराठा तयार होतो। दोन्हीही बाजूनी छान आलटून पलटून भाजून घ्यायचा आहे आणि दह्याच्या चटणीसोबत किंवा नुसत्या दह्यासोबतही खूप छान लागतो। तर ही रेसिपी तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल बटन दाबायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।